नाटककार अशोक घोष यांच्या स्मरणार्थ बोधिनाट्य परिषद मुंबई आयोजित काव्यकार संमेलनात मी अशोक खंडोरे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बोधिनाट्य परिषद सन 2011 पासून भारतीय कला दिनाचे आयोजन करीत आली आहे. भारतीय कला दिन ही संकल्पना भारतीय कला विश्वात अस्तित्वात नाही, ती रुजविण्याचं काम बोधिनाट्य परिषद करते आहे. आणि तेही महान तत्वज्ञ आद्य नाटककार अशोक घोष यांच्या नावे. अशोक घोष यांचा जन्म इसवी सणाच्या पहिल्या शतकात साकेत नगरातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. याच साकेत नगराला नंतरच्या काळात अयोध्या म्हणून संबोधले जाऊ लागले. अशोक घोषांच्या आईचे नाव सुवर्णाक्षी होते. अशोक घोष बालपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. त्यांच्यावर वैदिक धर्माचा प्रभाव असला तरीही त्यांनी बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास केला आणि अभ्यासाअंती त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि उर्वरित आयुष्य बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आम प्रजेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. तारुण्यात असताना अशोक घोषांची ओळख ग्रीक रंगभूमीवरील अभिनेत्री प्रभा हिच्या सोबत झाली. तोपर्यंत मगध आणि इतर राज्यात ग्रीकांच्या वसाहती झाल्या होत्या. ग्रीक आपल्या सोबत नाट्यकला घेऊन आले होते. अशोक घोषांनी प्रभासोबत ग्रीक रंगभूमीवरील नाटके पाहिली आणि त्यापासून प्रेरणा घेऊन उर्वशी वियोग हे पहिले भारतीय नाटक लिहिले. अशोक घोष केवळ नाटक लिहूनच थांबले नाहीत, तर रंगभूमीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी त्यांनी हस्तगत केल्या, त्यात प्रावीण्य मिळवले. ते उत्कृष्ट नाटककार तर होतेच, पण दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, गायक अशा सर्व बाबतीत त्यांनी प्रावीण्य मिळवले. अशोक घोष हे मुळातले महाकवी. त्यांचा स्वतःचा एक वाद्यवृंद होता. ते स्वतः संगीतकार आणि गायक होते. अशोक घोष जेव्हा गाणे गात असे त्यावेळेस जोही कोणी त्यांचं गाणं ऐकत असे तो मंत्रमुग्ध होत असे. कारण का अशोक घोषांच्या गाण्यात, आवाजात आणि संगीतातच तेवढी ताकद होती, तेवढे माधुर्य होते. अशोक घोष केवळ एक महान कलावंत होते असेच नाही, तर ते अत्यंत अभ्यासू, चिकित्सक, मान्यता प्राप्त विद्वान होते, दार्शनिक आणि तत्ववेत्ता होते. अशोक घोषांनी बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास केला होता. त्याने गौतम बुद्धाचे आत्मचरित्र प्रथमतः लिहिले. त्यांनी अनेक महत्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली. त्यामध्ये बुद्धचरितम, सौंदर्यानंद काव्यम, गंडी स्तोत्रगाथा, वज्रसूची हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ होत. तर शारीपुत्र प्रकरण हे 9 अंकी नाटक लिहिले. राष्ट्रपाल, उर्वशी वियोग ही त्यांचे नाटके होत. त्यांच्या नाटकांचा प्रभाव त्यांच्या नंतरचे जे नाटककार झाले, कालिदास, भास यांच्यावर प्रभाव होता. अशा या महान, विद्वान, तत्वज्ञ आद्य नाटककार अशोक घोषांच्या स्मरणार्थ आयोजित काव्यकार संमेलनात सहभागी झालेले काव्यकार आहेत अजय कांडर, प्राध्यापक डॉक्टर पद्माकर तामगाडगे, प्रमोद वाळके, अशोक बुरबुरे, मिलिंद गांधी, यशवंत पगारे, आनंद गायकवाड, अपर्णा क्षेमकल्याणी. तर मित्र हो, चला आजच्या या दमदार काव्यकारांच्या कवितांचा आस्वाद घेऊया. आणि हो, हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला तर तो नक्की लाईक करा, शेअर करा
बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी अजय कांडर, कणकवली. माझ्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्रवाद. तुम्ही राष्ट्रवाद सांगताय आणि तुमच्या मनातील धर्म मोठा करू पाहताय. तुम्ही राष्ट्रवाद सांगताय आणि तुमच्या मनातील धर्म मोठा करू पाहताय. मी राष्ट्रातील एक एक घर वाचू पाहतोय. मी राष्ट्रातील एक एक घर वाचू पाहतोय आणि प्रत्येक धर्मातील माणूस भूमिनिष्ठ करू पाहतोय. प्रत्येक धर्मातील माणूस भूमिनिष्ठ करू पाहतोय. तुम्हाला जात महत्वाची वाटते. तुम्हाला जात महत्वाची वाटते. मला तर माणूसच महत्वाचा वाटतो. मला तर माणूसच महत्वाचा वाटतो. तुम्ही म्हणता राष्ट्रवाद टिकेल तर राष्ट्र टिकेल. तुम्ही म्हणता राष्ट्रवाद टिकेल तर राष्ट्र टिकेल. मी म्हणतो राष्ट्रातील माणूस टिकला. राष्ट्रातील माणूस टिकला तर राष्ट्र आपोआप टिकेल. तर राष्ट्र आपोआप टिकेल. राष्ट्र आपोआप टिकेल. धन्यवाद. मी डॉक्टर पद्माकर तामगाडगे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. भडक माथी कडक केली परजलेल्या पोलादासारखी. धर्मनांगीचे विष ओतून पोलादाला तडक दिली. आता पोलाद तुटेल किंवा शीर कटेल. पानापानातले मूलतत्वे वाचून एक एक श्लोक दहन केला. पानापानातले मूलतत्वे वाचून एक एक श्लोक दहन केला. त्या प्रतिशोधाचा क्षणाला भडक माथी दक्ष झाली. दीक्षाभूमी लक्ष केली. पहिलेच पान यज्ञात दान. वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे. आम्ही आम्हालाच जाळतोय. आम्ही भारताचे. आम्ही आम्हालाच जाळतोय. आम्ही आमचेच स्वदहन करतोय. आम्ही भारताचे. भारत आमचा. मी भारताचा. भारत माझा. आम्ही भारताचे. भारत आमचा. मी भारताचा. भारत माझा. मग भडक माथी नरमली. मनातल्या मनात शरमली. मग भडक माथी नरमली. मनातल्या मनात शरमली. ग्रंथाची पाने उलटली. ग्रंथाची पाने उलटली. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. मी भारताचा. भारत माझा. जथ्था विव्हळला. आणखीच खवळला. ही दगड कुणी पेटवली. ही दगड कुणी पेटवली. जथ्था ज्वाला होऊन वळला. आता पेटूनच द्यायचे ठरले. आता पेटूनच द्यायचे ठरले. दीक्षाभूमीला पाठ देऊन जथ्था विरुद्ध दिशेने सरसावला. दीक्षाभूमीला पाठ देऊन जथ्था विरुद्ध दिशेने सरसावला. भडक माथी कडक करणाऱ्या कारखान्याला भडाग्नी द्यायला. भडक माथी कडक करणाऱ्या कारखान्याला भडाग्नी द्यायला. आता लक्ष बदलले. आता भक्ष्य बदलले. आता लक्ष बदलले. आता भक्ष्य बदलले. आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. धन्यवाद. जगण्याचा करुणी सौदा सूर्यास कोंडतो आहे. जगण्याचा करुणी सौदा सूर्यास कोंडतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. श्रमिकांची भूक निघाली पाठीवर बिऱ्हाड त्याच्या. श्रमिकांची भूक निघाली पाठीवर बिऱ्हाड त्याच्या.
रस्ते तुडवीत जाताना मरणास रांधतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. थापून उन्हाच्या भिंती, थापून उन्हाच्या भिंती, त्यावर किरणांचे छप्पर. थापून उन्हाच्या भिंती, त्यावर किरणांचे छप्पर. जीवनाचे उजाड घरटे तो रोज बांधतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. ताऱ्यांची चांदण भाजी, चंद्राचा भाकर तुकडा. ताऱ्यांची चांदण भाजी, चंद्राचा भाकर तुकडा. ताऱ्यांची चांदण भाजी, चंद्राचा भाकर तुकडा. घेऊन धरेच्या ताटी तो घास भरवतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. ना मनात कसली भीती, ना मनात कसली भीती, ना थकावटीची चिंता. ना मनात कसली भीती, ना थकावटीची चिंता. जखमांच्या तांड्या संगे दिनरात चालतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. सत्ता स्वामींच्या हाती का संसद झाली हतबल. सत्ता स्वामींच्या हाती का संसद झाली हतबल. सत्ता स्वामींच्या हाती का संसद झाली हतबल. सत्तेच्या खुर्चीमध्ये संदिग्ध बोलतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. टेकून मुरब्बी माथा देशाच्या गर्भापुढती. टेकून मुरब्बी माथा देशाच्या गर्भापुढती. समतेचे युगंधरा तो बलिदान मागतो आहे. या श्रीमंत शहरामध्ये माणूस शोधतो आहे. समतेचे युगंधरा तो बलिदान मागतो आहे. बलिदान मागतो आहे. नमस्कार रसिक हो, मी मिलिंद गांधी, नाशिक. आज आपल्यासमोर एक गझल सादर करतोय. गझलचं शीर्षक आहे अंतर. अंतर आपुल्या दोघांमधले जरा ढळू दे. अंतर आपुल्या दोघांमधले जरा ढळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे. जरी न उरली गालावरती बट अवखळती. जरी न उरली गालावरती बट अवखळती. तू केसांना सोड मोकळे जरा छळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे. तुफानाच्या आठवणींचा दरवळ आहे. तुफानाच्या आठवणींचा दरवळ आहे. जरी द्यायचे असेल वादळ जरा हळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे. लिहावयाला आयुष्याची नवीन कविता. लिहावयाला आयुष्याची नवीन कविता. तुझ्या रूपाचा दिवा उशाला सदा जळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे. तुझ्याच साठी स्वप्नांचा मी गळा घोटला. तुझ्याच साठी स्वप्नांचा मी गळा घोटला. खुशाल आता जगास माझा गुन्हा कळू दे. कोठे चुकलो मला कळू दे, तुला कळू दे.
आणि अंतिम, जळतो मी तक्रार न माझी फक्त सांगतो, जळतो मी तक्रार न माझी फक्त सांगतो, तुझी सावली पुन्हा एकदा सखे वळू दे, तुझी सावली पुन्हा एकदा सखे वळू दे, अंतर आपुल्या दोघांमधले जरा ढळू दे, जरा ढळू दे, जरा ढळू दे. धन्यवाद. मी अशोक गुरुबुरे आपणासमोर एक आंबेडकरवादी गझलनुमा कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे संसदे. किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे, किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, रीती गाडगी तवा रिकामा थंड चूल अन मुले उपाशी, पीठ म्हणोनी मळू कितीदा अच्छे दिनची धूळ संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, 5 किलो तांदूळ किलोभर चणे देऊनी घरी कोंबले, 5 किलो तांदूळ किलोभर चणे देऊनी घरी कोंबले, तेल मिठास्तव गहाण ठेवू काय पोटचे मूल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, स्वातंत्र्याने अभिजनांच्या नावे केले अमुचे खसरे, स्वातंत्र्याने अभिजनांच्या नावे केले अमुचे खसरे, दिले आमच्या वाट्याला हे फूटपाथ अन पूल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, न्याय आंधळा शासन बहिरे मीडिया मिंधा भक्त मेंढरे, तुला दिसेना आज भारता दिली कोणती भूल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, समरसता समतेहून सुंदर भासे आज घडीला कारण, समरसतेने पांघरलेली देशभक्तीची झूल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, खरेच जर का तुला वाटते मुळात समता समजून घ्यावी, ऐक कधी तू वामन कर्डक वाच कधी बागुल संसदे, किती काळ उघड्यावर मांडू ही दगडांची चूल संसदे, किती आणखी सहन करावी ही जुमल्यांची हूल संसदे. धन्यवाद. मी यशवंत त्र्यंबक पगारे आपल्यासमोर एक गझल सादर करत आहे. गझलचं शीर्षक आहे बुद्ध होता. ही गझल व्योमगंगा या वृत्तामध्ये लिहिलेली आहे. तर पेश आहे गझलचा मतला. जीवनाच्या तत्वज्ञाना मांडणारा बुद्ध होता, जीवनाच्या तत्वज्ञाना मांडणारा बुद्ध होता, माणसाला माणसाशी सांधणारा बुद्ध होता, माणसाला माणसाशी सांधणारा बुद्ध होता. शेर सादर आहे. शुद्धतेची कास होती, शुद्धतेची कास होती, शांततेची आस होती, शुद्धतेची कास होती, शांततेची आस होती, माणसाला पंचशीला सांगणारा बुद्ध होता, माणसाला पंचशीला सांगणारा बुद्ध होता. पाहिजे ते सर्व होते, पाहिजे ते सर्व होते भोवताली जीवनाच्या, पाहिजे ते सर्व होते भोवताली जीवनाच्या, ऐश आरामी विलासा त्यागणारा बुद्ध होता, ऐश आरामी विलासा त्यागणारा बुद्ध होता. रोहिणीचा वाद होता, रोहिणीचा वाद होता, युद्ध होते लादलेले, रोहिणीचा वाद होता, युद्ध होते लादलेले, माणसांच्या कत्तली त्या टाळणारा बुद्ध होता, माणसांच्या कत्तली त्या टाळणारा बुद्ध होता. जंगले ती घोर होती, जंगले ती घोर होती, वास होता श्वापदांचा, जंगले ती घोर होती, वास होता श्वापदांचा,
स्वापदांशी प्रेम भावे वागणारा बुद्ध होता. स्वापदांशी प्रेम भावे वागणारा बुद्ध होता. पिंपळाचा वृक्ष होता. पिंपळाचा वृक्ष होता, पौर्णिमेची साक्ष होती. पिंपळाचा वृक्ष होता, पौर्णिमेची साक्ष होती. बोधित्वाची ज्ञान प्राप्ती जागणारा बुद्ध होता. बोधित्वाची ज्ञान प्राप्ती जागणारा बुद्ध होता. शेवटचा शेर सादर आहे. दुःख का हे शोधताना, दुःख का हे शोधताना सापडे तृष्णा मुळाशी. दुःख का हे शोधताना सापडे तृष्णा मुळाशी. मूळ तृष्णा अंधकारा जाळणारा बुद्ध होता. मूळ तृष्णा अंधकारा जाळणारा बुद्ध होता. माणसाला पंचशीला सांगणारा बुद्ध होता. माणसाला पंचशीला सांगणारा बुद्ध होता. मी आनंद गायकवाड, यवतमाळ. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नमो तस्स, जसं होईल तसं. कविता सुरू करतोय. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, लोकशाही सती गेली. विद्येविना मती गेली, लोकशाही सती गेली. सतीत्वाचे मठ उभे झाले, मठामध्ये संत बोले, संत संत चालूया. मशीद चर्च पाडूया, माणूस उभा गाडूया. संत संत चालूया, मशीद चर्च पाडूया, माणूस उभा गाडूया. विद्येविना मती गेली, माणसाची माती झाली. विद्येविना मती गेली, माणसाची माती झाली. मातीत काही पिकत नाही, मातीत काही पिकत नाही. आसवांचे मोती खपत नाही. खपून खपून किती खपाल, बैलासंग बैल बनाल. खपून खपून किती खपाल, बैलासंग बैल बनाल. बैलासाठी चारा नाही, बछड्यांसाठी धारा नाही. बैल हमारा पिता है, बैल हमारा पिता है, जमीन हमारी सीता है. बैल हमारा पिता है, जमीन हमारी सीता है. सीता अखेर धरणीमध्ये, सीता अखेर धरणीमध्ये. रामभाऊ फासावर झोके घेते, सीताबाई चेक नेते. चेक आणि मेट एकाच डावात खल्लास. राम राज्यात आजकाल घरोघरी उल्हास. राम राज्यात आजकाल घरोघरी उल्हास. उल्हासाने भागत नाही, उल्हासाने भागत नाही. बाप मरल म्हणून माय जागत राही, बाप मरल म्हणून माय जागत राही. माय जळल म्हणून पोरं झोपत नाही. जागणारे जागत राहतात, घरदार पेटवत राहतात. जागणारे जागत राहतात, घरदार पेटवत राहतात. माणुसकीची चिता झाली, माणुसकीची चिता झाली. विद्येविना मती गेली, लोकशाही सती गेली. विद्येविना मती गेली, लोकशाही सती गेली. सतीत्वाचे मठ उभे झाले, सतीत्वाचे मठ उभे झाले. मठामधून नेते आले, नेते नेते एक झाले. राजाकडे सारे गेले, राजा म्हणे करार करा, जग सारे बाजार करा. राजा म्हणे करार करा, जग सारे बाजार करा. बाजाराचा शेजार झाला, बाजाराचा शेजार झाला. शेजार पाजार बेजार झाला. कंपनीची दवाई खेडोपाडी बाजारात. सरकारचा जावई कंपनीच्या विजारात. सरकारचा जावई कंपनीच्या विजारात. कंपनीने जगाचे एक मोठे खेडे केले, कंपनीने जगाचे एक मोठे खेडे केले. कारपासून बारची खेड्यामध्ये जत्रा आली, कारपासून बारची खेड्यामध्ये जत्रा आली. जत्रा में कचरा बिठाया, प्लास्टिक में आया पानी. दुनिया भई कंपनी डॉलर की मनमानी, दुनिया भई कंपनी डॉलर की मनमानी. डॉलर जाते कॉलर येते, डॉलर जाते कॉलर येते. कवड्या येते कलर जाते, कवड्या येते कलर जाते. सेज सेज खाई नांगराची उमेद, सेज खाई नांगराची उमेद. नगर जाळणाऱ्या इंद्राचा हा नवा वेद, नगर जाळणाऱ्या इंद्राचा हा नवा वेद. नगर महानगर शहर ग्राम, नगर महानगर शहर ग्राम. देशाचे झाले नंदीग्राम. कंपनीचे आलू कांदे, कंपनीचा भाजीपाला. जरा मटकी संभाल दिनबाला. कंपनीचे आलू कांदे, कंपनीचा भाजीपाला. जरा मटकी संभाल दिनबाला. वरुण सूर्य पवन इंद्र कंपनीचे रेतन केंद्र, कंपनीचे रेतन केंद्र. स्टँडर्डाइज वीर्य मिळेल, कर्णासारखे गर्भ फळेल. पैशात सारे विकत घेता येईल, पण पैसा कुठून आणता येईल हे कोणीच सांगत नाही. पण पैसा कुठून आणता येईल हे कोणी सांगत नाही. जे कंपनी पुढे रांगत नाही, जे कंपनी पुढे रांगत नाही त्यांनाच आता उठायचे,
जे कंपनी पुढे रांगत नाही त्यांनाच आता उठायचे आहे, जाती तोडून पेटायचे आहे, कुंपणाचे खांब उपसून कंपनीवर रोखायचे आहे, कुंपणाचे खांब उपसून कंपनीवर रोखायचे आहे. आर करूया पार करू, आर करूया पार करू, आर करूया पार करू, कंपनीलाच सार करू, एकदाचाच वार करू, राजाच्या छातीत होईल धस्स, राजाच्या छातीत होईल धस्स, खूप झाले आता बस्स, नमो तस्स आणि जसं होईल तसं. नमस्कार, मी अपर्णा क्षेमकल्याणी. मी एक माझी कविता वाचणार आहे. कवितेला नाव नाहीये. सुरुवात करते. रिकामं घर, रिकामं पेन, पाठोपाठ भरलेले कागद, कसल्या प्रयोजनाचा आपण भाग नाही, कुणाचंच उपयोगी उपयोजन नाही, आपलंही नाही. रिकामं घर, रिकामं पेन, पाठोपाठ भरलेले कागद, कसल्या प्रयोजनाचा आपण भाग नाही, कुणाचंच उपयोगी उपयोजन नाही, आपलंही नाही, आपलंही नाही, आपलंही नाही. रिकामं घर, रिकामं पेन. साठवून ठेवावं घुसमटतं आकाश आत, साठवून ठेवावं घुसमटतं आकाश आत, तर आपल्यालाच ओढून ओढून निकामी झालेली सिगारेटची थोटकं आणि इच्छांच्या जाळ्यांची राख उतू जाताना बघण्याचं भागदेय. छातीचा भाता हलत राहतो, छातीचा भाता हलत राहतो, हावऱ्या कांक्षांच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो, हापत हापत. एका लाटेचं अंतर आणि तुम्ही पोचणार असता तुम्हीच ठरवलेल्या तुमच्याच थांब्यावर. एका लाटेचं अंतर. या रम्य देखाव्याच्या मोहात पडलेला कुणी नतद्रष्ट येतो, भस्कन क्लिक करून निघून जातो, स्वस्तातल्या मोबाईलवर तस्वीर बनून जाते. या रम्य देखाव्याच्या मोहात पडलेला कुणी नतद्रष्ट येतो, भस्कन क्लिक करून निघून जातो, स्वस्तातल्या मोबाईलवर तस्वीर बनून जाते. लाट आहे तिथेच थांबते, थांबा आहे तिथेच थांबलेला असतो, आपण फक्त बघत राहू शकतो. लाट आहे तिथेच थांबते, थांबा आहे तिथेच थांबलेला असतो, आपण फक्त बघत राहू शकतो. छायाचित्रात बंदिस्त झालेला आपलाच भविष्यकाळ, अनंत काळच्या वर्तमानाचा बांधून घातलेला एक तुकडा न्याहाळत बसतो. छायाचित्रात बंदिस्त झालेला आपलाच भविष्यकाळ आपण फक्त बघत राहू शकतो. अनंत काळच्या वर्तमानाचा बांधून घातलेला एक तुकडा न्याहाळत बसतो. भूतकाळाचा भाग होऊ न देण्याची धडपड करत राहतो, नसलेल्या अंडावर नसलेलं लंड ठेवून हताशपणे. नसलेल्या अंडावर नसलेलं लंड ठेवून हताशपणे. अपर्णा क्षेमकल्याणी. तारीख 8 जून 2020. तारीख 8 जून 3030. तारीख 8 जून 7896. तारीख 8 जून 9410. पुढच्या तारखा उपलब्ध झाल्यात की कृपया जोडून घ्याव्यात.